पंढरपूरमध्ये घडलेली ही घटना ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. रात्री 12:30 वाजले होते. संपूर्ण शहर शांत झोपलं होतं. त्याच वेळी एका महिलेने अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की गेल्या 2 महिन्यांपासून एक 15-16 वर्षांचा मुलगा रोज रात्री त्याच फुटपाथवर बसून काहीतरी करत असतो. अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. मुलगा शांत होता, घाबरलेला दिसत होता आणि कोणत्याही प्रश्नाचं नीट उत्तर देत नव्हता. त्यामुळे त्याला चौकशीसाठी नेण्यात आलं. नंतर त्याला बीइंग ह्युमन पंढरपूर या सेवाभावी संस्थेत ठेवण्यात आलं. तिथे प्रेमाने बोलल्यानंतर मुलाने आपली कहाणी सांगितली. त्याचं नाव रोहन होतं. तो म्हणाला की त्याचे आई वडील नाहीत. नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून तो घर सोडून आला. सकाळी चंद्रभागेत आंघोळ, दुपारी भाविकांच्या अन्नछत्रात जेवण, रात्री भिक्षा मागून पोट भरायचं आणि मग फुटपाथवर बसून अभ्यास करायचा. ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. पण दुसऱ्याच दिवशी मोठा ट्विस्ट समोर आला. रोहनचे आई वडील स्वतः आश्रमात पोहोचले. त्यांनी सांगितलं की रोहनने सांगितलेली गोष्ट खरी नव्हती. त्याला अभ्यास करायचा नव्हता. 10वीचा विद्यार्थी असल्यामुळे घरात अभ्यासासाठी शिस्त लावली जात होती. त्याच रागातून तो घर सोडून पंढरपूरला आला होता. म्हणजे ना मारहाण, ना अत्याचार. फक्त अभ्यासाचा कंटाळा आणि त्यातून तयार झालेली एक खोटी कहाणी. म्हणून कोणतीही बातमी ऐकल्यानंतर तिचं सत्य जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं.